खामगावात पंढरपूरसाठी विठ्ठल एक्सप्रेस रवाना. अजित पवार गटाचे नेते दिलीप कुमार साणंदा यांच्या हस्ते हिरवी झेंडी. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खामगाव रेल्वे स्थानकातून विठ्ठल एक्सप्रेसच्या दुसऱ्या फेरीचं यशस्वी आयोजन करण्यात आले. अजित पवार गटाचे नेते तथा माजी आमदार दिलीप कुमार साणंदा यांच्या हस्ते ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून ही एक्सप्रेस पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रसंगी बोलताना दिलीप कुमार साणंदा यांनी पांडुरंगाच्या चरणी बळीराजाच्या सुखासाठी आणि चांगल्या पावसासाठी साकडे घातले. तसेच नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकललं गेलंय. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. तसेच आपल्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा अत्यंत निषेधार्ह असल्याचं सांगत दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली आहे. आषाढी दिवशी लाखो वारकरी पंढरीनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे जात असतात. आज रजतनगरी खामगावमधून दुसरी फेरी जवळपास 1000 लोकांच्या वर वारकरी नागरिक पंढरपूर वारीला गेले. या निमित्तानं पंढरीनाथ महाराजांना एवढं साकडं आहे की तो जगाचा पोशिंदा आहे, तो खरा भारताचा कणा आहे. त्याला सुखी समृद्ध कर. पाऊस कमी आहे, त्या माध्यमातून आवश्यक थोडा पाऊस पडू दे. व विशेष केंद्र सरकारचे मोदीजी यांना देखील सुबुद्धी दे की जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनावर त्यांनी लाठीचार्ज जो केलेला आहे ते बाब तेथील पोलिसांनी ते बाब निषेधार्ह आहे. म्हणून या नीट परीक्षेच्या माध्यमातून करोडो आमच्या युवकांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम त्या विभागाच्या माध्यमातून झालं आहे. त्या विभागाचे मंत्री प्रधान त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी तिथं आंदोलन केलं त्यांच्यावर लाठीचार्ज घेतला, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं व त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे तात्काळ त्यांनी परत घ्यावे ही पांडुरंग चरणी प्रार्थना आहे.